नमस्कार. कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर कोकणी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी त्याच्या मनातलं कोकणीपण जे आहे ते जात नाही. यामागची गोष्ट अशी की काल मी माझ्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेले होते आणि घरी निघताना तिने मस्त डबाभर जिलेब्या मला दिल्या भरून. तर मनात सहज विचार आला की जिलेबी आहे म्हणजे मठ्ठा तर केलाच पाहिजे. तर कोकणामध्ये जिलेबीबरोबर मठ्ठा पिण्याची पद्धत आहे आणि मठ्ठा आणि जिलेबी आहे म्हणजे मसाले भात हा आलाच पाहिजे. तर आजच्या रेसिपीजमध्ये आपण बघणार आहोत मसाले भात, मठ्ठा आणि गाजराची कोशिंबीर. चला तर मग पाहूयात या सर्वांचं साहित्य आणि कृती. तर सगळ्यात आधी भातासाठी आपल्याला काय लागणार आहे, तर इथे एक मध्यम आकाराचा कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे, अर्धा टोमॅटो घेतला आहे, मुठभर मटार घेतलेत ओले आणि गाजर घेतलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये भाज्या अजून घालू शकता, जसं की वांग, तोंडली, फरसबी किंवा बटाटा, ते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता. मसाल्यामध्ये मी हळद घेतली आहे, लाल तिखट घेतलं आहे, लाल तिखटाच्या ऐवजी हिरवी मिरची पण तुम्ही वापरू शकता. इथे गरम मसाला घेतला आहे अर्धा चमचा आणि मी एक मोठा चमचा बिर्याणी पुलाव मसाला घेतला आहे आणि अगदी छोट्या लिंबा एवढा गूळ घेतला आहे. आणि जे वाटण साहित्य लागणार आहे त्याच्यासाठी मी इथे एक 2 चमचे वगैरे होईल असे ओल्या खोबऱ्याचे काप घेतलेत, एक अर्धा इंच आलं घेतलं आहे तुकडे करून, 15-16 लसूण पाकळ्या घेतल्यात आणि मूठभर कोथिंबीर घेतली आहे. तर हे सगळं आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात. म्हणजे काय, कोथिंबीर, लसूण, आलं आणि खोबरं जाडसर भरड काढून घेतली आहे. इथे मी या पेल्याच्या मापाने बासमती तांदूळ घेतला आहे 2 पेले आणि याच पेल्याच्या मापाने तांदळाच्या दुप्पट असं पाणी घेतलं आहे 4 पेले. आता आपल्याला हे पाणी उकळायला ठेवायचं आहे, त्याच्यामुळे भात फळफळीत होतो आणि लवकर शिजतो. भात करण्यासाठी मी एका कुकरमध्ये 2 पळ्या तेल घेतलं आहे. तेलाऐवजी तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता. तेल गरम झाल्यावर आपण त्यात कांदा परतून घेणार आहोत. तुम्हाला आवडत असेल तर तमालपत्र, काळी मिरी, दालचिनीचा तुकडा, मोठी वेलची हे सगळे खडे मसालेसुद्धा तुम्ही तेलामध्ये फोडणीसाठी टाकू शकता. पण जो गरम मसाला केलेला आहे तो घरगुती आहे आणि त्यामध्ये हे सगळे मसाले आहेत, त्यामुळे मी आत्ता इथे तेलामध्ये वेगळे खडे मसाले घालत नाही आहे. तर कांदा आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे. कांदा व्यवस्थित परतून झाला की त्यामध्ये जे आपण खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर याचं जे वाटण केलं आहे ते घालून घ्यायचं आहे. तुम्ही या ठिकाणी वाटणामध्ये हिरवी मिरचीसुद्धा घेऊ शकता. आपल्या आवडीप्रमाणे तिखटाचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे, म्हणजे मिरची आवडीनुसार घाला. तर जे वाटण आहे ते सुद्धा तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे, म्हणजे भाताला चव खूप छान लागते. वाटण परतून होईपर्यंत आपल्या पाण्यालासुद्धा उकळी आलेली आहे. इथे वाटण परतून झालेलं आहे, तर त्यात आपण जे कोरडे मसाले घेतलेत ते घालून घेऊयात. इथे मसाल्यामध्येच बिर्याणी पुलावचा जो मसाला आहे त्याच्यामध्येच तमालपत्र होतं, तर ते मी तसंच घालून घेते. मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचे अर्धा 1 मिनिट. मसाले परतून झाले की त्यामध्ये आपण टोमॅटो, मटार, गाजर आणि आपल्या आवडीच्या ज्या भाज्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत. मी इथे एक बटाटासुद्धा घालून घेतला आहे, मी मगाशी सांगायचे विसरले. तर या सगळ्या भाज्या आपण मसाल्यावर व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत. अर्धा 1 मिनिट परतून घ्यायच्या या भाज्या, म्हणजे व्यवस्थित शिजतात आणि अगदीच उकडल्यासारख्या लागत नाहीत भातामध्ये. परतून झाल्या भाज्या की त्यामध्ये आपण जो तांदूळ धुवून घेतला आहे तो तांदूळसुद्धा घालून घ्यायचा आणि तांदूळ घालून झाला की तांदूळ मध्यम गॅस करून मध्यम आचेवरती व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. तर अगदी 1 ते 1.5 मिनिट परतून घ्यायचा आहे आपल्याला हा तांदूळ. अशा प्रकारे तांदूळ परतून घेतला की भात फळफळीत होतो आणि अगदी मंद गॅसवर परतायची गरज नाही आहे, मध्यम किंवा मोठ्या गॅसवर परतला तरी चालेल. तर या इथे बासमतीऐवजी तुम्ही कोलम, आंबेमोहर असे तांदूळसुद्धा वापरू शकता. फक्त चिकट होईल भात असं काही वापरू नका. आता भात खाली तांदूळ जो आहे तो खाली चिकटायला लागला आहे, म्हणजे आपला भात व्यवस्थित परतून झालेला आहे. तर आता या ठिकाणी आपण जे उकळलेलं पाणी होतं ते यात घालून घ्यायचं आणि व्यवस्थित एकजीव करायचं आहे. यानंतर आपल्या चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर मिठाचं प्रमाण ना
थोडं जास्त ठेवायचं, कारण आपण यामध्ये भाज्यासुद्धा घातल्यात आणि मेन म्हणजे बटाटा घातलेला आहे. त्याच्यामुळे बटाटा आणि भाज्यासुद्धा मीठ शोषून घेतात. त्यामुळे थोडंसं पाणी हे जे आहे ते खारट लागेल एवढं मीठ आपण यात घालून घ्यायचं आहे. आणि थोडासा गूळसुद्धा घालायचा आहे. गूळ नसेल आवडत तर स्किप करू शकता. आता हे सगळं व्यवस्थित एकजीव झाल्यावर कुकरला 1-2 किंवा 3 शिट्या काढून भात शिजवून घ्यायचा. आणि आता तुम्ही बघू शकता शिट्या झाल्यात आणि कुकर थंड झाल्यावर इथे आपला भात व्यवस्थित तयार झालेला आहे. अप्रतिम सुवास येतो याला. आत्ता आपण याच्यावर बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि थोडंसं ओला खोवलेला नारळसुद्धा घालून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपला मसाले भात तयार आहे. आता आपण जिलेबी बरोबरसाठीचा मठ्ठा तयार करून घेऊयात. तर त्यासाठी मी इथे दही घेतलं आहे. बऱ्यापैकी गोड आहे दही. 1 मोठी वाटी दही घेतलेलं आहे. त्यामध्ये मी 1 इंच आलं, 1 मिरची आणि अर्धा मूठ कोथिंबीर ह्याचं पाणी घालून जे मिश्रण केलं आहे ते 1-2 छोटे चमचे यात घालून घेते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरची घालू शकता आणि हे वाटण जे केले ते पण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर हे आपल्याला व्यवस्थित दह्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि थोडी साखर घालून घ्यायची आहे. तर या ठिकाणी साखर घालणं गरजेचं आहे, त्यामुळे मठ्ठ्याला खूप छान चव येते. आता आपण साखर विरघळेपर्यंत हे जे दही आहे ते फेटून घेऊयात आणि त्यात आपल्याला आवडेल, आपल्याला किती पातळ हवं आहे त्यानुसार पाणी घालून घ्यायचं. तर इथे मी ऑलमोस्ट 1.5 ग्लास पाणी घालून घेतलं आहे. आपला मठ्ठा तयार झालेला आहे. त्यावर कोथिंबीर घालून घ्यायची आणि आत्ता मी कोशिंबीर दाखवते. तर त्यासाठी इथे मी किसलेलं गाजर, अर्धा बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि थोडी कोथिंबीर घेतली आहे. इथे भाजलेल्या दाण्याचं कूट जे आहे जाडसर ते मी 1-2 मोठे चमचे घालून घेते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. एक अर्धा चमचा साखर आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मी 1 पाव लिंबाचा भाग पिळून घेते आहे. तर लिंबूसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. कोणाला आवडत असेल तर या कोशिंबिरीवर फोडणी टाकली तरी चालते. जिरं, मोहरी, कढीपत्ता, मिरची. तर आता इथे जे किसलेलं गाजर आणि बाकी सर्व साहित्य आहे ते व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. आणि आत्ता मी एकत्र दाखवते, पण जेव्हा मीठ आणि साखर घालता तुम्ही कोशिंबीर करताना ती जेवणाच्या अगोदरच घाला, नाही तर कोशिंबीरीला पाणी सुटतं. तर अगदी सोप्या पद्धतीने झटपट होणारी अशी आपली कोशिंबीरसुद्धा तयार आहे. अतिशय पौष्टिक आहे. वाटल्यास तुम्ही तुपाची फोडणी वर देऊ शकता. तर अशा प्रकारे झटपट आणि चविष्ट असा होणारा गरम मसाला घालून जो आपण केला आहे मसाले भात, जिलेबी होती म्हणून जो मठ्ठा केला आहे तो आणि पौष्टिक अशी कोशिंबीर तुम्ही नक्की करून पहा. आणि त्यात दुग्ध शर्करा योग म्हणजे पुरणपोळ्यासुद्धा मिळाल्यात. आता या मेन्यूवर आम्ही ताव मारणारच आहोत. तत्पूर्वी तुम्ही आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.